गोदावरीच्या रुद्र अवतारानंतर उरल्यात फक्त आठवणी। हा नरसिंह मंदिर जवळपास 7 ते 8 दिवस पूर्णपणे पाण्याखाली राहिला। पहिली वेळेस इतके दिवस पाण्यामध्ये राहणे आणि मंदिरावरील कळसाचा जो भाग दिसतो पांढरा पांढरा, तर त्या ठिकाणी मंदिराला नुकसान झालेलं दिसतंय। पाण्यामुळे नुकसान झालेलं दिसते। या फक्त आठवणी राहिल्यात आता शिल्लक। हे पूर्णपणे पाण्याखाली होतं। इथेही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गंगेचा घाट आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। हा संपूर्णपणे घाट बुडालेला असताना पूर्णपणे बुडालेला होता, त्यामुळं इथं झालेली नुकसान, हा नुकसान झालेला भाग आहे। फक्त आठवणी आहे शिल्लक। पुराचे पाणी उतरले आणि नवरात्र महोत्सव संपला। हे जे मुलं दिसत आहेत हे बाहेरगावचे आहेत, येथील नाहीत, देवीच्या विसर्जनासाठी आलेले आहेत। ते सुद्धा उतरलेल्या गोदावरीच्या पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत। रुद्र अवतारानंतर ही सध्याची शांत स्थिती आहे गोदावरी नदीची, त्यामुळं सर्व मुलं पाण्याचा आनंद घेत आहेत। गंगाखेड येथील गोदावरी नदीमधील 5 प्रसिद्ध मंदिर हेच ते मंदिर आहेत, जे आणखीन पाण्याच्या मध्यमध्येच आहेत। तरी थोडं पाणी कमी जास्त आहे। हाच तो गोदावरी नदीवरील धारखेड पूल, ज्या पुलावरून पाणी वाहत होतं। आता फक्त आठवणी शिल्लक आहेत। रुद्र अवतारानंतर गोदावरीच्या ही सध्याची शांत स्थिती आहे। पूर्ण पाण्याखाली असणारा हा भाग, हा संपूर्णपणे भाग पाण्याखाली होता। भयानक परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती। आता सर्व काही शांत आहे। सुंदर आणि रम्य असं दृश्य गोदावरी नदीचं शांत झाल्यावर पाहण्यास मिळत आहे। सुंदर दिसते। काल परवाचा हा संपूर्ण परिसर पूर्णपणे पाण्याखाली होता। ही झाडं संपूर्णपणे वाळून गेलीत पाण्यामुळे। 8 ते 10 दिवसापासून पाण्याच्या मध्ये राहिलेली झाडं संपूर्णपणे नष्ट झाली। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।